नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. आज आपण इथे मेन्स परीक्षेमध्ये इकॉनॉमी या विषयामध्ये आपण इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच औद्योगिकरण याचा आपण आज इथे दुसरा भाग आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण औद्योगिकरण म्हणजे काय, औद्योगिकरणाचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, देशामध्ये आपण अपयशी होण्याचे कारण कोणते आहेत, तर आपण हे आतापर्यंत सविस्तर समजून घेतलेलं आहे. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की एमएसएमई म्हणजे काय. एमएसएमई वरती आज आपण इथे सविस्तर डिस्कशन करणार आहोत. नंतर इंडस्ट्री आणि जीडीपी मध्ये रिलेशन काय आहे आणि नंतर इंडस्ट्री आणि लिबरलायझेशन मध्ये काय संबंध आहे, तर याच्यावरती आज आपण इथे सविस्तर डिस्कशन करणार आहोत. तर मित्रांनो, काल आपण एमएसएमई म्हणजे काय आपण हे समजून घेतलं. मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला की जे काही क्षेत्र आहेत आपल्याला या द्वितीय क्षेत्रामध्ये जे काही मोठे उद्योग आणि छोटे उद्योग अशा प्रकारचे हे दोन प्रकार पडत असतात. आणि या प्रकारामध्ये आपण जर इथे विचार केला मित्रांनो या उद्योगांमध्ये, तर सर्वात महत्वाचं काय आहे की तुमचे छोटे उद्योग महत्वाचे आहेत, एमएसएमई उद्योग महत्वाचे आहेत. आणि मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या देशामध्ये जेव्हा ब्रिटिशर जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा सर्वात जास्त महत्वाचे एमएसएमई होते, म्हणजे छोटे उद्योग होते. ब्रिटिशांनी या उद्योगांची वाट लावली. भारतामध्ये डिसेंट्रलायझेशन त्यांनी केलं, डी इंडस्ट्रियलायझेशन केलं, त्याला आपण इथे म्हणतो औद्योगिक राज केला. यामुळे आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला 1947 मध्ये, त्याच्यानंतर आपण 1947 ते 1991 पर्यंत भारताने एमएसएमई छोटे उद्योग याला प्रोत्साहन दिलं. परंतु प्रामुख्याने जे फोकस आहे तो मोठ्या उद्योगांना केल्यामुळे छोटे उद्योग विकसित न झाल्यामुळे याचा परिणाम हा झाला की देशामध्ये औद्योगिक राज जो आहे तो वाढत गेला. देशाचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही. परिणामी देशामध्ये जीडीपी आणि गरिबी ही जीडीपी कमी होत होता, जीडीपी कमी झाला, गरिबी वाढली, रोजगार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले. तर हे सगळं इंडस्ट्रियलायझेशन सेक्टर योग्य प्रमाणामध्ये न वाढल्यामुळे देशामध्ये आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आणि परिणामी आपण 1991 मध्ये या आर्थिक संकटाच्या बाहेर येण्यासाठी आपण आर्थिक सुधारणा केल्या. तर ह्या आर्थिक सुधारणावरती आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर डिस्कशन समजून घेतलेलं आहे. परंतु 1991 नंतर जो काही मोड आपण बदललेला आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, यामुळे इंडस्ट्री याच्यावरती खूप चांगला सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. जे इंडस्ट्री सेक्टर आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्राकडे होतं, आता ते खासगी क्षेत्राकडे आलेलं आहे. ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत भांडवल गुंतवणूक होत नव्हती, आता ती भांडवल गुंतवणूक व्हायला लागली. ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत कौशल्य नव्हतं, आता मोठ्या प्रमाणात कौशल्य यायला लागले. इथे कोणत्याही प्रकारची एफडीआयची परवानगी नव्हती, आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये एफडीआय यायला लागली. असे सगळे फायदे बघता आपल्या देशामध्ये इंडस्ट्री सेक्टर हे हळूहळू वाढत होतं. परंतु इंडस्ट्री वाढत असताना सर्वात जास्त जो काही वेग आहे वाढण्याचा तो सेवा सेक्टरचा जास्त होता. म्हणून लक्षात घ्या, 1991 नंतर आपल्या देशामध्ये जे काही क्षेत्र वाढलं असेल तर ते कोणतं क्षेत्र आहे, केवळ ते आहे सेवा सेक्टर. या ठिकाणी इथे उद्योग क्षेत्र वाढलंय, पण ज्या प्रकारे इथे वाढणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी इथे वाढलेलं आपल्याला दिसत नाही. तर याचा एक तुम्हाला मी आराखडा इथे देण्याचा प्रयत्न करतो. बघा, इथे आहे तुमचं कृषी क्षेत्र, या ठिकाणी आहे इथे उद्योग क्षेत्र आणि हे आहे इथे सेवा सेक्टर. आपण जर इथे जर लक्षात घेतलं तर 1950 मध्ये आपण कुठे होतो, तर 1950 मध्ये आपण या ठिकाणी इथे कृषी क्षेत्रामधला जो काही वाटा आहे, जीडीपी मधला वाटा, हा जवळपास 55% तर 60% होता. उद्योग सेक्टरमध्ये जो काही वाटा आहे हा जवळपास 15 ते 20% होता. सेवा सेक्टरमध्ये वाटा हा जवळपास 25 ते 30% एवढा होता. हे 1950 ची गोष्ट आहे. परंतु आज आपण जर बघितलं 2025 मध्ये, तर भारत याच्यामध्ये कुठे आहे, जर आपण जर ही आकडेवारी जर संपूर्ण जर लक्षात घेतली तर यामध्ये आपल्याला इथे काही आकडेवारी इथे समजून येतात, ज्याच्यामध्ये कृषी क्षेत्र किती आहे सध्या, याचं प्रमाण आहे 15 ते 20%, उद्योग क्षेत्राचा वाटा आहे 25 ते 30% आणि सेवा सेक्टरचा वाटा जो आहे तो आहे जवळपास 55 ते 60%. मित्रांनो, हे सगळं ऍव्हरेज आहे, म्हणजे एक्झॅक्टली परफेक्ट नाहीये, पण तुम्हाला ही कंडिशन लक्षात यावी यासाठी तुम्हाला मी इथे सांगितलं. म्हणजे आपण जर बघितलं मित्रांनो, जीडीपी मध्ये जो वाटा आहे उद्योग क्षेत्राचा हा खूपच संकुचित आहे.
म्हणजे बघा ना, 15 ते 20% आपला हा 2050 मध्ये होता. पण आज जर इथे विचार केला 75 वर्षानंतर सुद्धा आपला जो काही ग्रोथ रेट आहे जीडीपीचा, हा काही एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या इथे वाढताना दिसत नाही. हा अगदी परत 25 ते 30% एवढाच आहे. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय आहे की जो काही जीडीपी ग्रोथ रेट आहे या उद्योगामधला, हा अपेक्षित वृद्धी दर आपल्याला दिसत नाही. अपेक्षित जी काही वाढ आहे ती आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही. अपेक्षित वृद्धी दिसत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या ह्या जीडीपी उद्योग क्षेत्राचा. मग आता इथे जर आपण बघितलं तर यामध्ये जे काही रोजगाराचा वाटा आहे तो काही एवढा मोठ्या प्रमाणात नाहीये आणि लक्षात घ्या हा सर्वात कमी वाटा आहे. आपण जर बघितलं यामध्ये रोजगारामध्ये वाटा जो बघितला हा आकडा आहे आपला 2025 नुसार. तर हे जवळपास ऍव्हरेज आहे, लक्षात ठेवा. यामध्ये कृषी क्षेत्राचा जो काही वाटा आहे रोजगारामध्ये हा कसा आहे आणि किती आहे, तर यामध्ये आपण जर हे बघितलं वाटा, तर आज जवळपास हा आकडा जवळपास 45% इथे जातो. त्याच्यानंतर इथे जो काही आकडा आहे हा जवळपास आपला इथे 30% जातो. मुळात हा 32% आहे आणि हा जो काही वाटा जो आहे मित्रांनो हा 25% एवढा वाटा आहे. म्हणजे आपण जर बघितलं की आज आपल्या देशामध्ये सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र कोणतं आहे, तर याचं उत्तर परत काय आहे, कृषी क्षेत्र. त्याच्यानंतर आहे सेवा सेक्टर, उद्योग क्षेत्र. म्हणजे अपेक्षित वृद्धी दर तर नाहीच आणि याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल सर्वात महत्वाचं कारण सर्वात कमी रोजगार निर्मिती होताना इथे आपल्याला दिसते. मुळात आज आपल्या देशामध्ये एका ठिकाणी बेरोजगारी वाढत असताना ही जी काही बेरोजगारी आहे ती आपण या उद्योगाच्या माध्यमातून पूर्ण का करू शकत नाही, तर याचा इथे विचार होणं अपेक्षित आहे. हा विचार का होऊ शकत नाही, कारण की जे काही अपेक्षित आपल्याला वृद्धी व्हायला हवी होती, अपेक्षित जो काही उद्योगांचा विकास व्हायला होता तो झालेला नाहीये. देशामध्ये आता एकतर आपण उदारीकरणाचं धोरण आपण हे उशिरा स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण स्वीकारलेलं धोरण आहे याच्यामध्ये जे काही एमएसएमई सेक्टर्स आहे हे आता ऱ्हास पावत चाललेलं आहे. जर आपल्या देशामध्ये आपल्याला जर जीडीपी जर वाढवायचा असेल, देशात जर रोजगार निर्माण करायचा असेल, तर आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करावी लागेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ठीक आहे, उद्योग क्षेत्रामध्ये वाढ करायची पण कुठे करायची आहे, मोठ्या उद्योगामध्ये करायची का छोट्या उद्योगामध्ये करायची? तर छोट्या उद्योगामध्ये जे एमएसएमई सेक्टर्स आहे तिथे वाढ करण्याची गरज आहे. तिथे वाढ करणे म्हणजे नेमकं काय, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, एमएसएमई ला आपल्याला काय करायचंय, प्रोत्साहन द्यायचंय. जो उपाय आहे तो काय आहे, एमएसएमई ला प्रोत्साहन देणे. आता लक्षात घ्या, एमएसएमई ला प्रोत्साहन देणे म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ हा होतो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कर्जाची वाटप करणे. हा एक पहिला ऑप्शन होऊ शकतो. उपाय काय आहे, प्रोत्साहन देणे. तर यामध्ये पहिला ऑप्शन काय होऊ शकतो की याच्यामध्ये कर्जाची वाटप करणे. नंबर 2 चा ऑप्शन काय होऊ शकतो, नंबर 2 चा ऑप्शन हा होऊ शकतो की त्यांना तंत्रज्ञान म्हणजे वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. म्हणजे तंत्रज्ञान त्यांना स्वीकारण्यास, कारण की लक्षात घ्या जे काही मोठमोठे उद्योग आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान शिकून किंवा अडॅप्ट करून त्याचं उत्पादन वाढत असतात. पण जे छोटे उद्योग आहे त्यांना काही मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान ते पुरत नाही. मग त्यांनी ते स्वीकारावं, त्यानुसार त्यांनी उत्पन्नात चेंज करावा, यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारी पातळीवरती जी काही कर व्यवस्था आहे या कर व्यवस्थेला आपल्याला सोयीस्कर आणि अतिशय व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून जे काही एमएसएमई आहेत आतापर्यंत कर देताना घाबरतात, मुद्दामून ते मोठ्या प्रमाणामध्ये कर चुकीगिरी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्याला हे कुठेतरी थांबवणं अपेक्षित आहे.
कारण की जर खऱ्या अर्थाने जर ते मोठ्या प्रमाणावर जर कर देऊ शकले तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद करता येईल. हे सर्वात महत्वाचं आहे. कर्जाचा वाटप करणे, तंत्रज्ञान स्वीकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांना सवलत देणे हे जरा जास्त महत्वाचं आहे. कौशल्य वाढवण्यासाठी मदत करणे, कौशल्य वाढविण्यास मदत करणे, कर्जाचं वाटप करणे हे सर्वात महत्वाचे आपल्याला पॉइंट होऊ शकतात. चला आणखीन याच्यामध्ये काय काय सांगता येऊ शकते आपल्याला. चला विचार करा थोडस आपल्याला एमएसएमई आपल्याला कसं प्रोत्साहन देता येईल. याचा पुरवठा सुरळीत होईल याचा प्रयत्न करणे, कारण की बरेच उद्योग जे आहेत त्या ठिकाणी ते स्थगित होत चालले किंवा बंद होत चालले. त्याचं कारण हेच आहे की त्यांना कच्चा मालच मिळत नाही आणि त्यांना कच्चा माल मिळेल त्यांचा उद्योग सुरू होईल याची काही जी हमी आहे ती कोणाला बघायची आहे, सरकारला या ठिकाणी इथे बघायची आहे. हे आपल्याला इथे करावं लागेल. नंतर याच्यामध्ये आपल्याला इथे इनोव्हेशन म्हणजेच नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशन, कल्पकता, सर्जनशीलता, नाविन्यता, नाविन्यता 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 यासाठी आपल्याला त्यांना इथे प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं जे उत्पादन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आणि मित्रांनो आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे, जे आता उद्योग आहेत आपले एमएसएमई यांना आपल्याला इथे आर्थिक तर मदत करायचीच आहे, परंतु हरित आणि शाश्वत वाढ कशी होईल, हरित आणि शाश्वत वाढ, कारण की हाच बेस असणार आहे. हरित आणि शाश्वत वाढ संदर्भात प्रयत्न करणे. तर अशा प्रकारचे महत्वाचे इथे आपण उपाय करू शकतो. एमएसएमईचे उपाययोजना आता आपल्याला समजून घ्यावं लागेल की एमएसएमईच्या एक्झॅक्टली समस्या कोणत्या आहेत. मी तुम्हाला या प्रोसेसवरती आणखीन काम करता येईल. एमएसएमईच्या समस्या कोणत्या आहेत. यामध्ये ह्या समस्यामध्ये लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक उपलब्धता, म्हणजे आर्थिक संकटामध्ये आलेले आहेत त्यांना या ठिकाणी ते कर्ज जे आहे ते उपलब्ध होत नाही, त्यांना डिपेंड राहावं लागतं आणि जे काही कच्चा माल आहे तो सुद्धा वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊन महागडा जो काही माल आहे तो विकत घ्यावा लागतो. कर्ज महाग उपलब्ध होते, हा यांचा प्रॉब्लेम आहे. तंत्रज्ञान, त्याच्यानंतर जे काही मोठे उद्योग आहेत, मोठे उद्योगांबरोबर स्पर्धा आहे, हा मोठा यांचा प्रॉब्लेम आहे. मोठ्या उद्योगांबरोबर स्पर्धा आहे. त्याच्यानंतर कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे, कुशल मनुष्य बळाचा अभाव आहे. त्याच्यानंतर अपुऱ्या पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा. त्याच्यानंतर आहे सरकारी नियमांचा अडथळा, सरकारी नियमांचा अडथळा. खूप सारे अडथळे या ठिकाणी ते त्यांना फेस करावे लागतात. यामध्ये
ते जे काही तर काय म्हणतो आपण तंत्रज्ञानाचा अभाव आहे, भांडवलाचा अभाव, भांडवल मोठ्या प्रमाणात निर्माण करू शकत नाही, तर हे आपले महत्वाचे एमएसएमई समस्या आहेत. आर्थिक संकट आहे, मोठ्या उद्योगांबरोबर स्पर्धा आहे, कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे, अपुऱ्या पायाभूत सुविधा, सरकारी नियमांचा अडथळा, तंत्रज्ञानाचा अभाव, भांडवलाचा अभाव, नंतर आहे पर्यावरणीय समस्या. पर्यावरणीय समस्या किंवा त्याला आपण म्हणतो पर्यावरणीय अडथळा. म्हणजे बरेच वेळेस एमएसएमई ज्या आहेत त्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे काही बाबी आहेत त्या पूर्ण करू शकत नाही. त्यांना जे काही वायू असेल किंवा जे काही जल असेल हे त्यांना जे पोल्युटन्स आहेत ते त्यांना तसंच उघड्यावरती त्यांना ते सोडावं लागतं किंवा पाण्यामध्ये सोडावं लागतं. यामुळे त्या एमएसएमई ज्या आहेत त्याच्यावरती पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. तर याच्यावरती सुद्धा त्यांना काम करणं गरजेचं आहे. पर्यावरणीय समस्या निर्माण होतात, काम करता येत नाही, पर्यावरणीय समस्या. नंतर सर्वात महत्वाचं आहे जो काही तंटा आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पेमेंट. म्हणजे पैसे ते काम करतात पूर्ण, परंतु त्यांना त्याच्यानंतर त्याचे जे काही पैसे परत मिळवण्यासाठी वाद विवाद निर्माण होतात आणि हे वाद विवाद जे आहे ते सोडवणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला मी उदाहरण सांगतो. समजा मी तुमचं चेअरचं काम घेतलं, चेअर मी तुम्हाला पाठवलं 1000 चेअर, तुम्ही मला काहीतरी अमाऊंट पाठवली टोकन अमाऊंट, पण त्याच्यानंतर जे काही अमाऊंट तुम्हाला मला द्यायची तुम्ही दिलीच नाही. अशा वेळेस माझा तोटा होतो. मला विनाकारण माझं जे काही भांडवल आहे ते गुंतून पडलेलं आहे आणि एक तर मला पैसाही मिळत नाही. म्हणजे जे काही वादविवाद जे होत आहेत याच्यावरती जे काही आपण म्हणतो ना तक्रार निवारण याचा अभाव आहे. म्हणजे एमएसएमई संदर्भात ज्या काही समस्या आहेत यांचं तक्रार निवारणाचा अभाव आहे. जे त्या तक्रारी ज्या आहेत याचं निवारण होतच नाही. ते काहीतरी सेटलमेंट त्यांना करावी लागते आणि जी सेटलमेंट काहीतरी तोट्याची असते. एमएसएमई तक्रार निवारणाचा अभाव. तर हे महत्वाची आपल्याला 10 कारणं सांगता येईल की जे आपल्या एमएसएमई समस्या आहेत. तर हे इथे समजून घ्या. आणखी काय होऊ शकते मित्रांनो? तंत्रज्ञानाचा अभाव आहे, कौशल्याचा अभाव आहे, मोठ्या उद्योगांबरोबर स्पर्धा आहे, आर्थिक संकट आहे, पैसे परत मिळवण्यासाठी वादविवाद होतात, समस्या आहे. तर हे सगळं तुमच्या पर्यावरणीय एमएसएमई समस्या आहे. याच्यावरती उपाय काय होऊ शकतात? तर हे सगळे उपाय आहेत. यामध्ये आपण इथे समजून घेऊयात की सरकारने एमएसएमई निवारण्यासाठी लवाद किंवा विशेष न्यायालयाची स्थापना होण्याची आवश्यकता आहे. आवश्यक आहे. तर हे आपल्या इथे महत्वपूर्ण पॉइंट सांगता येऊ शकतात. तर कर्जाचा वाटप करणे, वाढवणे, प्रोत्साहन देणे, प्रोत्साहन वाढवणे, देता यासाठी प्रोत्साहन देणे, हरित आणि शाश्वत वाढीसाठी प्रोत्साहन देणे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पर्यावरण समस्या ज्या आहेत त्या इथे आपल्याला कमी करता येईल. म्हणजे ज्या तुमच्या समस्या आहेत त्याच इथे उपाय होऊ शकतात. तर ह्या अशा महत्वाच्या बाबी आहेत. सरकारने एमएसएमई तक्रार निवारण्यासाठी लवाद किंवा विशेष न्यायालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे. तर हे आपले एमएसएमई चे काय आहेत
प्रॉब्लेम्स आहेत. उद्योग का विकसित होत नाही त्याचा ऑप्शन कोण आहे, तो आहे आपला एमएसएमई. तर इथे मी तुम्हाला इथे सविस्तर सांगण्याचा मित्रांनो प्रयत्न केलेला आहे. आता मित्रांनो आपल्याला इथे आणखी समजून घ्यायचंय की एमएसएमई चे वैशिष्ट्य काय आहे. कारण की आता हे तुम्ही समस्या वगैरे बघितलं, आता याचे वैशिष्ट्य बघा. वैशिष्ट्य सर्वात महत्वाचं इथे आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. उद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगार वाटा. त्याच्यानंतर नंबर 2 आहे उत्पादन क्षेत्रामध्ये एमएसएमईचा सर्वात मोठा वाटा. सर्वात मोठा वाटा हा झाला इथला दुसरा ऍडव्हान्टेज किंवा कॅरेक्टर. तिसरा आहे उत्पादन निर्यात क्षेत्रामध्ये एमएसएमईचा सर्वात मोठा वाटा. जवळपास 30% पेक्षा जास्त जो काही माल आहे उत्पादित झालेला तो एमएसएमईचाच केला जातो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं आहे उद्योग मध्ये असणारा जीडीपी मधील सर्वात मोठा वाटा. सर्वात एमएसएमई क्षेत्राचा. तर मित्रांनो अशा प्रकारचे ते महत्वाचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लक्षात येऊ शकतात. खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे एमएसएमईचं. आणि हे फॅक्ट्स मी तुम्हाला इथे लिहून देतो. देशामध्ये एकूण आपल्याकडे एमएसएमई किती आहेत 5.70 कोटी एवढी आपल्या. हा रोजगार किती आहे तर यामध्ये जवळपास 7.5 कोटी म्हणजे 7.5 कोटी एवढ्या लोकांना इथे रोजगार मिळतो. हे सर्वात मोठा डेटा आहे. आणि मित्रांनो हे लक्षात घ्या एमएसएमई क्षेत्रामध्ये याचा जो काही वाटा आहे उत्पादन क्षेत्राचा वाटा हा जीडीपी मध्ये किती टक्के आहे तर मित्रांनो हा वाटा जवळपास जीडीपी मध्ये 37% आहे. हे लक्षात घ्या उत्पादनाच्या. आणि त्याच्यानंतर निर्यातीमध्ये एकूण जो काही वाटा आहे हा किती टक्के आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो आहे जवळपास 55%. तर ही खूप मोठी आकडेवारी आहे हे आपल्याला इथे समजून घ्यावं लागेल. आणि हा आताचा लेटेस्ट डेटा मित्रांनो. तर हे जेव्हा तुम्ही याचं इंट्रोडक्शन कराल तुमच्या याच्यामध्ये एमएसएमई संदर्भात तर तेव्हा हे डेटा जो आहे तो नक्की तुमच्या याच्यामध्ये मांडा. नक्की तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.
आणि जर आपण जर ओव्हरऑल जर योगदान बघितलं जीडीपी मध्ये, जर आपल्या जीडीपी मध्ये एमएसएमईचं आपण जर योगदान बघितलं तर हे योगदान आपल्या जवळपास 7% आहे. आणि हा वाटा खूप महत्वाचा आहे, कारण की तसाही ऍग्रिकल्चरचा वाटा हा जवळपास 14 ते 20% एवढा आहे. म्हणजे आपण 50% काय वेटेज आहे फक्त एमएसएमई मधून येते. हा वाटा खरंच खूप मोठा आहे, हे लक्षात घ्या. परंतु एमएसएमई ला आपल्याला तुलनेने कमी भांडवल लागते, मात्र ते बड्या उद्योगांची मानाने अधिक प्रमाणात रोजगार निर्माण करतात. तर हा एक सर्वात महत्वाचा इथे आपल्याला ऍडव्हान्टेज ऍड करता येईल. एमएसएमई उद्योगांना हा पॉईंट मी मुद्दाम थोड्याशा वेगळ्या पॉईंट मध्ये लिहितो. एमएसएमई उद्योगांना कमी भांडवल लागते, कमी भांडवल लागते, मात्र ते मोठ्या उद्योगांपेक्षा, मोठ्या उद्योगाच्या तुलनेत मोठ्या उद्योगांच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोजगार निर्माण करतात. तर हे आपले महत्वाचे 5-6 पॉइंट्स आहेत, ते आपल्या इथे समजून घेणं महत्वाचे आहे. येस, आणि लक्षात घ्या, हे जे आपले एमएसएमई आहे त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण सध्या आयपीओ सुद्धा आपण शेअर करू शकतो. काही एमएसएमई आपण तो अधिकार दिलेला आहे. तर आपण एक्सपोर्ट क्रेडिट फॅसिलिटी सुद्धा आपण त्यांना दिलेली आहे. तर मित्रांनो, हे महत्वाचे आपले एमएसएमई चे वैशिष्ट्य आहेत, समजून घ्या. तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचंय. एमएसएमई म्हणजे काय सांगितलं, गुंतवणूक आणि उत्पादन, गुंतवणूक आणि टर्नओव्हर याच्या आधारे काय केलेलं आहे, उद्योग आहे याचा जो काही क्रायटेरिया लेक्चर मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मध्यम उद्योग. अशा प्रकारचा इथे मोठे उद्योग हे कसे डिसाइड होतात की ते उत्पादन करतात, यानुसार आपण त्याला गाडी, हे सगळं तुमचे अवजड उद्योग आहेत. लघु उद्योगामध्ये लक्षात घ्या, जो काही ओल्ड क्रायटेरिया होता, नंतर आता हा जो काही क्रायटेरिया आहे तो आता आपण वाढवण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा विकास व्हावा, त्यांना विशेष सवलती मिळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी 1 कोटी 50 कोटी आहे, आता आहे 125 कोटी क्रायटेरिया आहे. तर लक्षात घ्या, हे पाठच करावं लागेल तुम्हाला. ओल्ड काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण हे जे काही नवीन क्रायटेरिया आहे तो पाठ करा. इन्व्हेस्टमेंट आहे 2.5 कोटी, 25 कोटी, 125, म्हणजे 2.5 आणि 125. इकडे काय आहे 10, 100, 500 असं काहीतरी लक्षात ठेवा. हा जी काही व्याख्या आहे मित्रांनो, ती प्रत्येक सरकारच्या क्रायटेरियानुसार, एमएसएमई मिनिस्ट्रीनुसार ती बदलत असते. आणि आता ही जी काही व्याख्या आहे ती अशा प्रकारची इथे केलेली आहे. तर हे तुमच्या इथे लक्षात आलेलं आहे. तर मित्रांनो, याच्यावरती तुम्हाला जो काही प्रश्न येतो तो सुद्धा तुम्हाला इथे लिहिता यायला हवा. हा प्रश्न बघा असा असेल, सूक्ष्म, अतिशय सोपा प्रश्न मी तुम्हाला देतोय.
सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचा उद्योगांचे महत्व आणि आव्हाने चर्चा करा. हे बघा, हा प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचा होऊ शकतो. हा प्रश्न मी तुम्हाला थोडासा मोठा लिहून देतोय. 250 शब्दांसाठी आहे आणि जवळपास तुम्हाला 15 गुणांमध्ये हा प्रश्न तुम्हाला इथे कव्हर करायचा आहे. तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे महत्व आणि आव्हाने चर्चा करा. 250 शब्द आणि 15 गुण. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. आता आणखीन एक प्रश्न काय येऊ शकते बघा. सूक्ष्म लघु आणि मध्यम देशाच्या रोजगार आणि विकासातील वाटा यांची चर्चा करा. हा प्रश्न मी तुम्हाला थोडासा कमी मार्कांसाठी देतो. 10 गुण आणि 150. हा तुमचा आहे इथे दुसरा प्रश्न. हा आहे आपला पहिला प्रश्न. आता इथे तिसरा प्रश्न द्या. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे वैशिष्ट्ये. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचे वैशिष्ट्ये सांगून आव्हाने आणि उपायांवर चर्चा करा. तर हा प्रश्न तुम्हाला आहे 150 शब्द आणि 10 गुण. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण हे महत्वाचे काही क्वेश्चन्स लक्षात घेतलेले आहेत. हा एक क्वेश्चन आहे. हा एक क्वेश्चन आहे. तर आपण हे सगळे 3 महत्वाचे क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे लिहून दिले.
नक्कीच मित्रांनो तुम्हाला हे इथे सोडवता येतील. आता याच्यामध्ये आपण दिलेला आहे उपायमध्ये एमएसएमईला प्रोत्साहन देणे. आपला हा सर्वात महत्वाचा जो काही प्रोग्राम आहे तो तुम्हाला मी इथे सांगितला. याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, उपाय कोणकोणते होऊ शकतात, हे सगळे मी तुम्हाला इथे एमएसएमई डिस्कस केलंय. आता इथे आपला पुढचा एक प्रोग्राम होऊ शकतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला इथे उपायमध्ये सांगता येईल आणि ह्या उपायमध्ये जो काही प्रोग्राम आहे याचा अर्थ काय होतो, की मेक इन इंडिया सारखे जे काही प्रोग्राम्स आहेत ते आपल्याला यशस्वी करणे. चला आता आपण इथे मेक इन इंडिया हा प्रोग्राम आपण इथे डिस्कस करूयात. मेक इन इंडिया हा काय प्रोजेक्ट आहे ते आपण बघूयात. हा प्रोग्राम सर्वप्रथम मोदी सरकारने 2014 मध्ये याची सुरुवात केली असेल. याचा उद्देश हाच होता, देशांतर्गत आपल्याला जे काही उत्पादन आहे म्हणजे काही स्वदेशी उत्पादन जे आहे, स्वदेशी उत्पादन याला आपल्याला इथे प्रोत्साहन द्यायचं होतं. जे काही निर्यात आहे, निर्यातीला आपल्याला इथे प्रोत्साहन द्यायचं आहे. निर्यात कशी वाढेल यासाठी आपल्याला इथे प्रोत्साहन द्यायचं होतं. जो काही जीडीपी मधला जो काही वाटा आहे तो वाढवण्यासाठी आपण हे इथे उद्दिष्ट ठेवलं होतं. येस. आता याच्यामध्ये जीडीपी जो काही वाटा आहे, जो आधी उत्पादन क्षेत्राचा वाटा हा जवळपास आपला 16% होता, पण तो आपल्याला जवळपास इथे 25% आपल्याला हा इथे न्यायचा होता. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये आपल्याला काय करायचं होतं, जी एफडीआय आहे ती आपल्याला इथे आकर्षित करायची होती. आकर्षित करणे हे आपल्या देशामध्ये उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर जे काही इज ऑफ डुईंग बिझनेस आहे, व्यवसाय सुलभता, व्यवसाय सुलभता वाढविणे हे आपल्या देशामध्ये उद्दिष्ट होतं. याचबरोबर आपल्या देशामध्ये नवकल्पना आणि कौशल्य नवकल्पना आणि कौशल्य कौशल्य विकास याला वाढवणे, याला प्रोत्साहन देणे, तर हे आपल्या इथे काम होतं. प्रोत्साहन देणे हे आपल्या इथे काम होतं. आयात कमी करणे, हे आपल्या देशामध्ये उद्दिष्ट होतं.
तर आपण हे मेक इन इंडिया लक्षात घेतोय. मोदी सरकार जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये उद्योग क्षेत्र जे आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं नाहीये किंवा 1991 नंतर उद्योग क्षेत्राला आपण फोकस केलं नाहीये. सेवा सेक्टर हे फोकस होतं, विकसित होत होतं, परंतु कुठेतरी उद्योग क्षेत्र हे मागे पडत होतं. याला प्रोत्साहन देणं गरजेचं होतं. देशामध्ये उत्पादन वाढवणं गरजेचं होतं. देशामध्ये एफडीआय वाढवणं गरजेचं होतं. देशामध्ये रोजगार निर्मिती करणं गरजेचं होतं. देशामध्ये उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं गरजेचं होतं. यासाठी मोदी सरकारने जवळपास 2014 मध्ये, सप्टेंबर 2014 मध्ये हे मिशन सुरू केलं असेल आणि या मिशनचं नाव आहे मेक इन इंडिया. तर यामध्ये आपण जे काही उद्दिष्ट बघितले ते ही सगळ्या प्रकारची ती उद्दिष्ट आहे. नंतर आणखी काही इथे उद्दिष्ट मी तुम्हाला देतोय. भारताला उत्पादन क्षेत्रात जागतिक केंद्र बनवणे हे भारताचं उद्दिष्ट आहे. जागतिक केंद्र बनवणे हे उद्दिष्ट आहे. याचबरोबर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक उत्पादनाला स्थानिक आणि एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहन देणे, देशामध्ये भारतातील उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे सर्वात महत्वाचं आहे. भारतातील उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करणे म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या स्वीकारणे, अनुकूल वातावरण निर्माण करणे. तर हे सगळं आपल्या या ठिकाणी इथे होतं. मित्रांनो, हे आपले मेक इन इंडियाचे महत्वाचे उद्दिष्ट होते आणि मेक इन इंडिया हा प्रोग्राम होता. तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो की मेक इन इंडिया कार्यक्रमाचे महत्व आणि आव्हाने यांची चर्चा करा. हा एक प्रश्न होऊ शकतो. 10 गुणांसाठी 150 शब्द. नंतर आणखीन एक क्वेश्चन याच्यामध्ये होऊ शकतो. तर हा एक प्रश्न होऊ शकतो. नंतर आणखीन एक क्वेश्चन एक ते होऊ शकतो. एमएसएमई क्षेत्राची भूमिका आर्थिक विकासामध्ये असा प्रश्न होऊ शकतो. आर्थिक विकासामध्ये एमएसएमई क्षेत्राची भूमिका चर्चा करा आणि
त्या संदर्भात आव्हाने सांगून उपाय योजना. आता हा प्रश्न थोडासा मोठा होऊ शकतो. हा प्रश्न तुम्हाला होऊ शकतो जवळपास 15 गुण 250 शब्द. नक्कीच आता तुम्हाला याच्यावरती लॉजिकली इथे लिहिता येईल. येस, असा हा प्रश्न इथे होऊ शकतो. मेक इन इंडिया कार्यक्रम याच्यावर सुद्धा आपला मेनचा प्रश्न होऊ शकतो. How does the Make in India initiative align with the goals of Atmanirbhar Bharat? Critically analyze the synergy between two. आता याच्यामध्ये मेक इन इंडिया आणि जे काही आपण इनिशिएटिव्ह आपण स्टार्ट केलेला आहे आत्मनिर्भर भारत, मुळात आत्मनिर्भर भारत हा मेक इन इंडियाला प्रमोट करण्यासाठी आपण हा इनिशिएटिव्ह इथे आपण सुरू केलेला आहे. मुळात दोन्ही इनिशिएटिव्ह हे सारखेच आहेत. म्हणजे भारतामध्ये उत्पादन क्षमता वाढावी यासाठीच आपण इथे आत्मनिर्भर भारत आपण हा इनिशिएटिव्ह सुरू केला होता. किंवा मी तुम्हाला हा प्रश्न असा देऊ शकतो परत एकदा की भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी मेक इन इंडिया कार्यक्रमाची भूमिका आव्हाने आणि उपायांची चर्चा करा. हा तुम्हाला मोठा क्वेश्चन होऊ शकतो. 15 गुण आणि 250 शब्द. तर अशा प्रकारचे मित्रांनो आपण काही महत्वाचे क्वेश्चन तुमच्यासाठी इथे आपण कलेक्ट केलेले आहेत. नक्कीच तुम्हाला या प्रश्नांचा इथे फायदा तुमच्या प्रॅक्टिससाठी होऊ शकतो. संपूर्ण क्वेश्चन्स मला नक्कीच पाठवत चला, कारण हे संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर्स आहेत हे मी तुमचे चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आपण इथे मेक इन इंडिया हा प्रोग्राम बघितला. आता याच्यामध्ये आपण जर इथे विचार केला की याचे डिसएडव्हान्टेजेस काय होऊ शकतात, म्हणजे प्रॉब्लेम्स काय आहेत, तेच आहेत जे आपण एमएससी मध्ये जे प्रॉब्लेम डिस्कस केले असतील एक्झॅक्टली तेच प्रॉब्लेम इथे आपल्याला या मेक इन इंडियाला दिसू शकतात. इव्हन तेच उपाय सुद्धा मेक इन इंडियाला इथे आपले होऊ शकतात. हे सगळ्या गोष्टी ह्या सारख्याच आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण या इंडस्ट्रियलायझेशन मध्ये एमएसएमई, मेक इन इंडिया, जीडीपीचा रेशो हे सगळ्या बाबी आपण या ठिकाणी इथे या सेशन मध्ये आपण इथे डिस्कस केलेले आहे. नक्की मित्रांनो, तुम्ही सुद्धा अभ्यास करत चला. याच्या मी तुम्हाला माझ्या प्रॉपर तुम्हाला मी नोट्स देणार आहे. तर हे संपूर्ण पॉइंट्स आपण या ठिकाणी इथे कव्हर केलेले आहेत. चला, हे कोणकोणते पॉइंट्स आहेत जे आपण कव्हर केलेले आहेत. तर यामध्ये इथे आपण हे सगळे पॉइंट्स या ठिकाणी आपण कव्हर केले. जीडीपी आणि इंडस्ट्रीचं रिलेशन्स, औद्योगिकरणाचे यश अपयश, इंडस्ट्री, जीडीपी आणि इंडस्ट्री अँड लिबरलायझेशन्स, हे पूर्ण पॉइंट आपण आतापर्यंत इथे डिस्कस केलेले आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे तुमचा जो काही औद्योगिकरण हा जो काही टॉपिक आहे तो इथे समाप्त झालेला आहे. तर चला तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपण मेन्सला लिबरलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन हा पॉइंट आपण इथे कव्हर केलाय. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण इथे इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती आपण सविस्तर डिस्कशन करणार आहोत. हे पूर्णतः तुमचे मेनचे पॉइंट्स आहेत. ठीक आहे, तर आपण याच्यावरती सविस्तर डिस्कशन पुढच्या लेक्चर मध्ये करूया.
तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.